नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि संगणक याविषयीचे महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न जे आहेत तर त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. शिपाई, हमाल, स्टेनो, क्लार्क आणि चालक यांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्यानंतर विज्ञान, चालू घडामोडी, समाजसुधारक, संगणक या संदर्भाबद्दलचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्या पद्धतीने आपल्याला परीक्षेला उपयोगी पडतील अशा संदर्भाबद्दल प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. याच्यामध्ये सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भाबद्दल पाहू. संसदेच्या लोकलेखा समितीचे एकूण किती सदस्य असतात? अर्थातच किती सदस्य असतात तर ते 22 सदस्य हे लोकलेखा समितीचे असतात. यामध्ये एक लक्षात ठेवा की लोकलेखा समितीमध्ये एकूण किती सदस्य तर ते 22 सदस्य. यापैकी 15 सदस्य हे कुठून आहेत? लोकसभेतून आहेत आणि 7 सदस्य हे कुठून आहेत तर ते राज्यसभेतून निवडले जातात. तर या समितीची स्थापना जी आहे तर ती कधी झाली होती? 1921 मध्ये या समितीची स्थापना झाली. 1967 पासून या समितीचे अध्यक्ष हे विरोधी पक्षाचा असणारा नेता आहे तर तो याचा अध्यक्ष असतो. एखादा मंत्री जो आहे तर ते या समितीचा सदस्य असू शकत नाही. आता नेक्स्ट आहे लोकसभेच्या बैठकीसाठी किती कोरम असणं आवश्यक आहे? अर्थातच किती आहे? 1.0 कोरम असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक लक्षात ठेवा की कलम 100 नुसार जर बघितलं की लोकसभा आणि राज्यसभेच्या कोरमची सदस्य संख्या 1.0 असणं हे उपस्थितीसाठी आवश्यक आहे. विना कोरम सभागृहाचं कामकाज हे चालवता येत नाही. विधानसभेसाठी कलम 189 नुसार कोरमची तरतूद केली. विधानसभेमध्ये 10 सदस्य किंवा 1.0 सदस्य जे मोठे असतील तर ते कोरमसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणी पहिल्यांदा भारतासाठी संविधान सभेची मांडणी केली? अर्थातच ती कोणी केली? एम.एन. रॉय जे आहेत तर त्यांनी मागणी केल्याचा उल्लेख करता येईल. 1934 मध्ये एम.एन. रॉय यांनी सर्वात पहिल्यांदा ही संविधान सभेची कल्पना ही त्यांनी मांडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1935 मध्ये काँग्रेसनं ही कल्पना अधिकृतपणे ती स्वीकारली आणि 1940ला ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिशांनी ही मागणी काय केली? मान्य केल्याचा उल्लेख करता येईल. आणि 1946च्या कॅबिनेट मिशन अंतर्गत संविधान सभेची स्थापना ही केल्याचा उल्लेख करता येईल. विधान परिषदेच्या सभासदांची किमान मर्यादा ही किती आहे? अर्थातच ती 30 वर्ष आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की विधान परिषद आणि राज्यसभेसाठी वयोमर्यादा किती आहे? 30 आहे. लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठी वयोमर्यादा ही 25 आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी किमान वय किती आहे? 35 आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये पंचायत समित्या वगैरे जे आहेत तर त्यांच्यासाठी किमान वय हे 21 असल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. भारतीय संविधानात किती प्रकारचे रीट आहेत? तर अर्थातच ते 5 प्रकारचे रीट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 5 प्रकारचे रीट ज्यामध्ये बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेषण, प्रतिषेध आणि अधिकार प्रच्छा. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय हे आदेश काढू शकतात आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे देखील आदेश काढू शकतात. कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये EWS साठी 10% आरक्षण हे देण्यात आलं? अर्थातच हे कोणत्या 103वी जी घटना दुरुस्ती आहे तर त्यानुसार हे EWS दिलं आहे. 103वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये EWS साठी म्हणजे आर्थिक मागासाठी म्हणून एक 10% आरक्षणाची तरतूद ही या घटनेनुसार केली. 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर ज्याला आपण GST म्हणतो तर त्यानुसार. आणि 102वी घटना दुरुस्ती मागासवर्गीय आयोगाला एक प्रकारचा घटनात्मक दर्जा देणं. आणि 100वी घटना दुरुस्ती भारत बांगलादेश भूसीमा करारासंदर्भाबद्दलची केली आहे. आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये की वयोमर्यादा आणि कलमाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये किमान वय किती आहे? 25 आहे. कलम लोकसभेमध्ये 84 नुसार आणि विधानसभेमध्ये 173 कलमनुसार आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेनुसार किमान वय हे किती आहे? 30 वर्ष आहे. कलम 84 नुसार आणि कलम 173 नुसार आपल्याला उल्लेख करता येईल. राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 35 वर्ष. संबंधित कलम जर बघितलं की राष्ट्रपतीच्या संदर्भाबद्दलचं कलम 58 आणि राज्यपालाच्या संदर्भाबद्दलचं कलम हे 157 आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भात किमान वय किती आहे?
तर 21 आहे आणि कलम 243 मध्ये याची तरतूद केलेली आहे. मतदान करण्याचं वय जे आहे तर ते कधी आहे 18 वर्ष आहे आणि कलम 326 नुसार आपल्याला उल्लेख करता येईल. भारतीय इतिहासाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून कोणास ओळखलं जातं, अर्थातच ते यांचं गोपाळकृष्ण गोखले यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. कारण महात्मा गांधी ज्यावेळेस भारतात आले, म्हणजे आता विशेषतः आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर देखील गोपाळकृष्ण गोखले त्यांना भेटले होते. त्याच्यानंतर त्यांना गुरु मानलं आणि भारतात आल्यानंतर 1 वर्ष फिरण्यासाठीचा सल्ला हा देखील गोपाळकृष्ण गोखले यांनी दिल्याचा उल्लेख करता येईल. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज या संघटनाची स्थापना ही गोखल्यांनी केली होती. न्यायमूर्ती रानडे हे गोखले यांचं राजकीय गुरु म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तर रानडेंना महाराष्ट्राचं सॉक्रेटिस म्हणून देखील ओळखलं जातं. नेक्स्ट आहे लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात गीता रहस्य लिहिलं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की ते मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी हे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की गीता रहस्यामध्ये असं काय होतं की ज्यामुळं लोकमान्य टिळकांना याच्याबद्दल ह्या पुस्तकावर देखील गीता रहस्यावर बंदी आणली होती. तर लक्षात ठेवा की जी महाभारतामध्ये विशिष्ट भागांमध्ये असणारी जी गीता आहे त्या गीतेचा मूळ अन्वय अर्थ काय आहे लक्षात ठेवा की मूळ गाभा काय आहे, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, हा मूळ मुद्दा होता. इथं यांनी काय केलं की फळाची अपेक्षा अगोदर केली आणि नंतर कर्माची केली, म्हणजे एवढाच अर्थ उलट लावला कशामध्ये, गीता रहस्यांमध्ये, आणि ते ब्रिटिशांना मात्र ते आवडलं नाही. याच्यामध्ये लक्षात ठेवा की बर्मामध्ये असणारं मंडालेचे तुरुंग जे आहे तर त्या ठिकाणी गीता रहस्य लिहिलं. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना 1908 मध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांच्या केसरी या वृत्तपत्रात ब्रिटिशांविरुद्ध दळदळीत लेख लिहिल्याचा उल्लेख करता येईल. त्यांनी द ओरायन आणि द आर्किटेक्ट होम इन द वेदास नावाचे ग्रंथ हा त्यांनी लिहिल्याचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की या आर्य हे मूळचे कुठले आहेत तर ते उत्तर ध्रुवावरचे आहेत. उत्तर ध्रुवावरचे काय आहेत तर वैदिक कालखंडामधल्या काही ऋचांमध्ये असा उल्लेख येतो की 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र ही त्या ठिकाणी होती आणि त्यावरून मग तिथले मूळचे आर्य असावेत असा एक अन्वयार्थ त्यांनी या ग्रंथांमधून लावल्याचा उल्लेख करता येईल. 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते, अर्थातच ते विनोबा भावे म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत तर अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू. तिसरे सत्याग्रही ब्रह्मदत्त होते आणि विनोबा भावे यांनी पुढे नंतरच्या काळामध्ये भूदान चळवळ चालवल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल. गांधीजीचे पहिलं उपोषणाचं हत्यार भारतात कुठे वापरलं होतं, अर्थातच ते कुठं वापरलं होतं तर ते अहमदाबाद मिलचे जे कामगारांचा संप आहे तर त्या ठिकाणी वापरल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे हा चंपारणीचा सत्याग्रह जो आहे तर तो 1917च्या कालखंडामध्ये केला. चंपारणीच्या नंतर कुठे गेले तर ते खेडा सत्याग्रहामध्येच म्हणजे 1918च्या दरम्यान त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर हे 1918च्या दरम्यान हा अहमदाबादचा संप हा त्या काळामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा आहे अहमदाबाद गिरणी कामगार संप जो आहे ते 1918 गांधीजींनी पहिल्यांदा या ठिकाणी पहिलं उपोषण करण्याची भूमिका ही त्या कालखंडामध्ये घेतली. आता लक्षात घ्या नेमकं तिथं अहमदाबादमध्ये काय झालं होतं तर अहमदाबादमध्ये प्लेगची साथ आली होती आणि प्लेगची साथ आल्यानंतर आता जसं आपल्याकडं कोरोना आल्यानंतर लोक शहर सोडून खेडेगावामध्ये जायला लागले. तशाच पद्धतीचं पूर्वी ज्यावेळेस तो प्लेग यायचा त्यावेळेस प्लेग आल्यानंतर त्या उंदराच्या पाठीवर असणारी पीस जर माणसाला चावली तर काखेत गाठीत त्यांनी माणूस मरतो, त्याला उपायच नव्हता दुसरा, लस वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे बरेच लोक हे जात होते. त्यामुळं त्या काळामधल्या मिल मालकांनी 50% पगारवाढ केली. आता 50% पगारवाढ केल्यानंतरच्या टप्प्यात जर बघितलं गेलं किंवा काही वेळा अधिक पगारवाढ देण्याची भूमिका ही त्या कालखंडामध्ये घेतल्याचा उल्लेख करता येईल. आणि ही पगारवाढ केली आणि पगारवाढ केल्यानंतरच्या काळामध्ये काय झालं की काही दिवसानंतर तर ते प्लेगची साथ संपली. मग आता मिल मालकाचं म्हणणं होतं की आता जी पगार वाढलेली आहे तर ती खूप वाढली, त्याच्यामध्ये आपण काय करूया यांना की वाढलेली जी पगार आहे तर ती आपण आता फक्त 20% ठेवू, बाकीची मात्र कमी करू.
अशी एक भूमिका होती. त्याच्यासाठी मग पुन्हा त्या कामगारांमध्ये आणि मिल मालकांमध्ये वाद झाला. त्यावेळेस तिथला जो अहमदाबादचा जिल्हाधिकारी आहे त्यांनी गांधीजींना मध्यस्थी करायला बोलवलं. गांधीजी हे कुणाकडून होते? मिल मालकाकडून नव्हे तर ते कामगारांकडून होते. त्यामुळे मिल मालकांचा मात्र त्याला विरोध राहिला. ते म्हणत होते गांधीच्या बाजूने त्याच बाजूने न्याय लागतो, अशी एक भूमिका घेतली. शेवटी गांधींनी म्हणजे पहिल्यांदा लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोकांचं एक गोष्ट लक्षात ठेवा की लोक तुमच्या पाठीमागं तोपर्यंत त्यांची रोजीरोटी बंद पडायला लागली तर ते लोक थांबत नाहीत म्हणून त्यांच्या पाठीमागं. आता ह्या कामगारांना काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. महिना 2 महिने ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक काळ चालला तर त्याची उपासमार व्हायला लागली, म्हणून गांधीचंही कोणी ऐकणं असं झालं. त्यावेळी मग गांधीजींनी शेवटचं पर्याय जे हत्यार ज्याला आपण म्हणतो तर ते म्हणजे उपोषणाचं स्वीकारलं. आणि उपोषणाचं स्वीकारल्यानंतर मग तिथं कामगारांना 35% पगार वाढीसाठीचा मान्यता ही त्या कालखंडामध्ये दिल्याची भूमिका आपल्याला सांगता येईल, आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे भारतातली पहिली कापडगिरणी कुठं सुरुवात केली? अर्थातच ती मुंबईमध्ये कावसजी डावर यांनी सुरू केल्याचा उल्लेख करता येईल. पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कावसजी नानाभाई डावर यांनी सुरू केली. या गिरणी ही कधी आहे? 1854 मध्ये सुरू झाली होती. आणि मुंबईला भारताचं एक कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आता याच्यामध्ये निश्चित मत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं जे आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत त्यांच्या घरी ही प्रार्थना समाज जो आहे तर तो प्रार्थना समाज यांच्या घरी स्थापन झाला होता आणि त्याचे ते अध्यक्ष राहिल्याचा उल्लेख आहे, म्हणून आपण त्यांच्याशी ते जोडून ठेवतो. म्हणजे तुम्ही सत्यशोध समाज बघा किंवा आत्मीय समाज बघा किंवा इतर जे तुम्ही समाज पाहताय त्याच्यामध्ये एक निश्चित अशा एका व्यक्तीचं नाव जोडलं जातं. तसं प्रार्थना समाजामध्ये एका विशिष्ट एका व्यक्तीचं नाव जोडलं जात नाही. काही ठिकाणी महादेव गोविंद रानडे त्या कालखंडामध्ये उपस्थितच नव्हते ते स्थापन करण्यामध्ये, त्यामुळे त्यांचं नाव नाही, पण त्यांचा प्रार्थना समाजामध्ये काम करण्याचा सहभाग हा होता असा आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की प्रार्थना समाजाची स्थापना ही 31 मार्च 1867 मध्ये झाली. मुख्यतः आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी स्थापन झाली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी देखील त्यांना सहकार्य केलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण भांडाळकर हे 1870 मध्ये हे या प्रार्थना समाजाशी जोडले गेले. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849 मध्ये परमहंस सभा देखील त्या कालखंडामध्ये सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. संगणकाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर केलेलं काम सेव्ह करण्यासाठी कोणती की वापरली? शॉर्टकट की अर्थातच Ctrl+S हे वापरलं जातं. आता लक्षात ठेवा की Ctrl+S हे कशासाठी आहे तर ते फाईल सेव्ह करण्यासाठी आहे. Ctrl+N हे नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी आहे. Ctrl+Z हे अंडू करण्यासाठी आहे. Ctrl+B जे आहे तर ते Ctrl+B हे बोल्ड करण्यासाठी म्हणून आहे. आणि Ctrl+X हे कट करण्यासाठी, Ctrl+C हे कॉपी करण्यासाठी आणि Ctrl+V हे पेस्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सीडीचं पूर्ण रूप काय आहे तर कॉम्पॅक्ट डिस्क म्हणून ज्याला ओळखलं जातं. आता लक्षात ठेवा की सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आहे. डीव्हीडी म्हणजे डिजिटल व्हर्सिटाईल डिस्क म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि साधारणतः ही सीडी जी आहे तर ती किती MB ची असते तर ती 700 MB ची आहे असं आपल्याला उल्लेख करता येईल. राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असेल असं कोणत्या कलमात आहे? अर्थातच ते कलम 163 मध्ये आहे. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की 163 कलम हे राज्यपालांना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे. कलम 161 हे राज्यपालाच्या दयेचा अधिकार आहे. 164 हे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती आहे. आणि कलम 61 हे राष्ट्रपतीवरील महाभियोगाच्या संदर्भाबद्दलचं आहे. मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? अर्थातच ते सोडियम 24 चा उल्लेख करता येतं. यामध्ये लक्षात ठेवा की सोडियम 24 हे रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी, आयोडीन 131 हे गलगंडच्या उपचारासाठी, कोबाल्ट 60 हे कर्करोग उपचारासाठी आणि कार्बन 40 हे कार्बन डेटिंग म्हणजे वस्तूचं वय ठरवण्यासाठी. आता ह्या कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये देखील माणसाच्या शरीरामध्ये म्हणजे 5000 एक विशिष्ट 500च्या दरम्यानचा जो आहे 5400 असं गृहीत धरूया आपण, तर तो माणसाच्या शरीरामध्ये तो अर्धा राहतो आणि त्याच्यावरून त्याचा माणसाचं एक आयुर्मान किंवा एखाद्या प्राण्याचं आयुर्मान हे त्याच्यावरून हे शोधता येतं असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. विरंजक चूर्ण ते रासायनिक नाव काय आहे तर ते कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.
आता हे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड जे आहे ज्याला आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो, तर हे सोडियम कार्बोनेट हे दुधाचा सोडा आहे. सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याचा सोडा आहे. कॅल्शियम सल्फेट जिप्सम किंवा POP तयार करण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जातो. धातूची घनता मोजण्यासाठी कोणत्या नियमनाचा वापर केला जातो? अर्थातच त्या आर्किमिडीजचं असणारं तत्व. आता हे आर्किमिडीजचं तत्व जे आहे म्हणजे वस्तूच्या वजनातील घट आणि विस्थापित पाण्याचा संबंध हे स्पष्ट करतं. पास्कलचा नियम हा हायड्रोलिक ब्रेक्स आणि लिफ्टमध्ये होतो. न्यूटनचा नियम हा गतीशी संबंधित आहे आणि बर्लेनीचं तत्व हे द्रव्याच्या प्रवाहाशी संबंधित आहे. मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता मर्यादा ही किती असते? तर अर्थात ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या याच्यामध्ये असते. यामध्ये एक लक्षात ठेवा की मानवी कान 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज दरम्यानची वारंवारिता ऐकू शकतो. याला श्राव्य ध्वनी असं देखील म्हटलं जातं. 20 हर्ट्जपेक्षा कमी इन्फ्रासॉनिक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल आणि 20,000 हर्ट्जपेक्षा अल्ट्रासॉनिक म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. रक्ताच्या दाबाचे नियंत्रण करण्यासाठी कोणती ग्रंथी ही कार्यरत असते? तर ती आहे अधिवृक्क म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की अधिवृक्क ग्रंथी जी आहे तर ती रक्ताचा दाब ही नियंत्रित करते. स्वादपिंड जी आहे तर ती रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रित करते. पियूषिका जी आहे तर हिला मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं आणि थायरॉइड जी आहे ती चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. जगातली सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर तो अंटार्क्टिक महासागर, तो जगातला लहान महासागर म्हणून ओळखला जातो. आता जगात एकूण किती महासागर आहेत? तर ते 5 महासागर आहेत. यामध्ये सर्वात लहान अंटार्क्टिक महासागर, सर्वात मोठा पॅसिफिक त्याला प्रशांत महासागर आणि आर्क्टिक महासागर हा उत्तर ध्रुवावर स्थित आहे. गायखुरी डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्थातच त्या भंडारा जिल्ह्यात म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता गायखुरी डोंगर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि डोंगर पूर्व विदर्भातील भूगोलाचा एक महत्त्वाचा भाग हा आपल्याला याच्याबद्दलचा सांगता येईल. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणतं आहे? तर ते मोसीराम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचं आहे मेघालय राज्यामधील जे असणारं मोसीराम जे आहे तर या मोसीराम या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे आंबोली आहे तर त्या ठिकाणी पडतो. मोसीराम हे खासी टेकड्यामध्ये स्थित असल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? अर्थातच तो कावेरी नदीवर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता शिवसमुद्रम धबधबा कर्नाटक राज्यामधल्या कावेरी नदीवर आहे. दुहादार धबधबा नर्मदा नदी आणि गोकाक धबधबा हे घटप्रभा कर्नाटक नदीमध्ये आपल्याला उल्लेख करता येईल. खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे? अर्थातच ते राधानगरी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कोल्हापूरमधलं राधानगरी अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. मेळघाट हे वाघासाठी प्रसिद्ध आहे आणि सागरेश्वर हे हरणासाठी प्रसिद्ध आहे. मेळघाट हे अमरावतीमध्ये येतं, सागरेश्वर हे सांगलीमध्ये येतं. कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? अर्थातच ते काय करणं तर ते ठार मारणं असा अर्थ आहे. म्हणजे कंठस्नान घालणं म्हणजेच हत्या करणं किंवा ठार करणं आहे. वीरश्रीयुक्त युद्धाच्या संदर्भाबद्दलचं हे कंठस्नान घातलं असा उल्लेख केला जातो. हिरमोड होणं या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे अपेक्षाभंग. आता अपेक्षाभंग होणं म्हणजे काय? ते हिरमोड होणं म्हणजे निराशा किंवा अपेक्षाभंग जेव्हा उल्लेख केला जाईल. खालीलपैकी कोणतं वाक्य विकल्पबोधक प्रयोग दर्शवतं? तर अर्थातच तू अभ्यास कर किंवा खेळायला जा हे असं आपल्याला वाक्य विकल्पबोधक प्रयोग म्हणून आपल्याला दर्शवतं. त्यामध्ये लक्षात ठेवा की ज्या वाक्यात 2 पर्यायापैकी एकाची निवड दर्शवली जाते त्याला विकल्पबोधक असं म्हटलं जातं. येथे किंवा हा शब्द विकल्प दर्शवणारा वापरला जातो आणि हे समुच्चय बोधक म्हणून वापरल्याचा उल्लेख आपल्याला करता. आता महत्वाच्या माहितीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर संगणकाच्या शॉर्टकट कीजच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर कंट्रोल ए सिलेक्ट ऑल, कंट्रोल सी कॉपी, कंट्रोल व्ही पेस्ट, कंट्रोल एक्स कट, कंट्रोल पी प्रिंट, कंट्रोल एफ फाइंड, कंट्रोल एच रिप्लेस, कंट्रोल के हायपरलिंक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.
महत्वाच्या घडामोडीच्या संदर्भाबद्दल जर बघितले की 1854ला पहिली कापड गिरणी, 1905ला भारत सेवक समाज, 1918ला अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप, 1867ला प्रार्थना संबंधाची स्थापना, 1917ला चंपारणेचा सत्याग्रह, 1940ला वैयक्तिक सत्याग्रह म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता संसदीय समिती आणि च्या संदर्भाबद्दल जर बघितले की लोकलेखा समिती त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत? 22 सदस्य आहेत. लोकसभेकडून 15 सदस्य आणि 7 सदस्य हे राज्यसभेकडून. अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य आणि हे सर्व सदस्य हे लोकसभेचे आहेत. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये एकूण सदस्य हे 22, लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7. सभागृहाचा कोरम एकूण सदस्याच्या संख्येचा 1.0 म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सुधारक आणि संस्थांच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम हे स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.